सलग दुसऱ्या दिवशी मध्य रेल्वेचा लेट मार्क, लोकल वाहतूक 20 मिनिटं उशिरानं रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची तुफान गर्दी. लातूर जिल्ह्यात उष्णतेचा कहर. औराद शहाजनीमध्ये उष्माघातानं घेतला शेतकऱ्यांचा बळी. तळपत्या उन्हात शेतात काम करताना अचानक कोसळलं. त्र्यंबकेश्वर दर्शन पास काळाबाजारातला आरोपी पुरुषोत्तम कडलकच्या खात्यात लाखोंचे व्यवहार. वर्षभरात 1,13,00,000हून अधिकचे व्यवहार. कडलकनं भाविकांकडून रोख रक्कम घेऊन खात्यात जमा केल्याचा संशय. इराण आणि अमेरिका दरम्यानच्या चर्चेबाबत सस्पेन्स कायम. अमेरिकेचे उपराष्ट्रपती पाकिस्तानमध्ये पोहोचले नाहीत. इराणच्या शिष्टमंडळाची प्रतीक्षा. आज संपणार युद्धविराम. बारामतीत सुनेत्रा पवारांच्या सभेसाठी सुप्रिया सुळे हजर राहणार. मुख्यमंत्री फडणवीसांसह महायुतीच्या नेत्यांसोबत सांगता सभा पार पडणार. राज्यसभेप्रमाणे विधान परिषद निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे धक्कातंत्राचा वापर करणार. एकनाथ शिंदेंकडून बच्चू कडूंना विधान परिषदेची ऑफर असल्याची चर्चा. मुंबईत शिंदे आणि कडूंची भेट झाल्याची माहिती. सातारा आणि राहुरीत राजकारण तापलं. साताऱ्यामध्ये महेश शिंदेंच्या आक्रमक पवित्र्यामुळे शिवसेनेमध्ये अस्वस्थता. तर राहुरीमध्ये राम शिंदे तनपुरेंमध्ये तासभर बंद दारात चर्चा. बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणाच्या पत्रकार परिषदेमध्ये एमआयएम नगरसेविका सहेर शेख भडकल्या. पत्रकारांच्या नॉट रिचेबल प्रश्नावर पारा चढला. राज्यातल्या 17 लाख शासकीय निमशासकीय कर्मचारी आजपासून संपावर. 2 वर्षांपासून विविध प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक. शासकीय विभाग, शाळांसह आरोग्य सेवेवर परिणाम होण्याची शक्यता. एसआयटीकडून अशोक खराची 9 तास चौकशी. पीडितेला खाऊ घातलेल्या पदार्थांबाबत चौकशी. नाशिक आयटी कंपनी धर्मांतर प्रकरणामध्ये निदाच्या अंतरिम जामिनाबाबत निर्णय पुढे ढकलला. अंतरिम जामिनाबाबत 27 एप्रिलला निर्णय होणार. निदा खानवर अटकेची टांगती तलवार. अल निनोच्या प्रभावामुळे यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज. जलयुक्त शिवार जलसंधारणाच्या कामांना गतीसह जुन्या जलस्रोतांची दुरुस्ती कामं तातडीनं पूर्ण करा. मुख्यमंत्री फडणवीसांच्या प्रशासनाला सूचना. राज्यातल्या 18 जिल्ह्यांसाठी हवामान खात्याकडून येलो अलर्ट जाहीर. बाष्पयुक्त वाऱ्यामुळे वातावरणात बदल. पावसामुळे उष्णतेची तीव्रता कमी होणार. राज्यातल्या पोलीस दलामध्ये मोठे फेरबदल. अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या. साताऱ्यातल्या राजकीय वादानंतर तुषार दोशींची सांगलीला बदली. तर निखिल पिंगळे साताऱ्याचे नवे पोलीस. यवतमाळमध्ये लग्नासाठी आदिवासी तरुणींच्या तस्करीच्या आरोपानं खळबळ. भाजपसह हिंदुत्ववादी संघटनांकडून राळेगाव बंदची हाक. आरोपीच्या घरावर नगरपरिषदेचा बुलडोझर. शासन खत वितरणामध्ये रेशनिंग लागू करू शकतं. कृषी आयुक्त सूरज मांढरे यांनी दिली माहिती. आखाती युद्धाची परिस्थिती लक्षात घेत साठेबाजी टाळण्यासाठी निर्णय. मुंबईतल्या गोरेगाव नेस्को ड्रग्ज प्रकरणातील 4 आरोपींना 23 तारखेपर्यंत पोलीस कोठडी. आर्थिक व्यवहार तपासासाठी पोलीस कोठडी मंजूर.